नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या आयुष्यातला सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, महत्वाचं कागदपत्र असं कोणतं आहे जे आपण ओबीसी, एससी, एसटी यांच्यासाठी सर्वात आवश्यक आहे? असे डॉक्युमेंट आहे आपलं जात पडताळणी किंवा कास्ट व्हॅलिडिटी आपण ज्याला म्हणतो. आणि हे कास्ट व्हॅलिडिटी, जात पडताळणी हे फक्त 12वी सायन्सला असल्यावरच निघते. त्याच्यानंतर तुम्ही लाखो रुपये खर्च करूनही जात पडताळणी करू शकत नाही. याच्यानंतर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी जर काढायची असली तर एक तर इलेक्शनला उभं राहावं लागतं आणि निवडून आलं तर आपली व्हॅलिडिटी बनते. पण 12वीत ही कुठलीही अट नाही. 12वी सायन्सला आपण जर शिकत असलो तर आपण व्हॅलिडिटी करू शकतो. तर आज आपण व्हॅलिडिटीसाठी आवश्यक काय काय कागदपत्र आहेत ते पाहू आणि व्हॅलिडिटी कशी काढायची, कुठे काढायची याच्याबद्दल माहिती विचारू. आज आपल्यासोबत आहेत भरत भाऊ फुलपगारे, हे आपल्याला जात पडताळणीबद्दल माहिती सांगतील. भरत भाऊ, जात पडताळणी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट आहे. जाती दाखल्यापेक्षाही जात पडताळणी जास्त महत्व आहे. तर जात पडताळणी काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत ते आपण सांगावे. नमस्कार मित्रांनो, जात पडताळणी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, यालाच आपण जात वैधता पडताळणी म्हणतो. जात पडताळणी जात कास्ट व्हॅलिडिटी करत असताना एकतर विद्यार्थी आपल्याला 11वी किंवा 12वीला असावा, म्हणजे तो व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असावा. म्हणजे 11वी 12वी सायन्स किंवा मग बी फार्मसी इंजिनिअरिंग किंवा बीएससी ऍग्रीला असलेल्या विद्यार्थ्यांची ही व्हॅलिडिटी करता येते. अशा व्हॅलिडिटी करत असताना आपल्याला सर्वप्रथम म्हणजे संस्थेचं कव्हरिंग लेटर, विद्यार्थ्याचा बोनाफाईड, त्यानंतर त्या विद्यार्थ्याची शाळेची टीसी, त्याचा कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला, संबंधित एसडीओ कडून मिळालेला, तसेच त्या विद्यार्थ्याचा निर्गम उतारा 1ली ते 4थीचा, 5वी ते 7वीचा किंवा 8वी ते 10वीचा, अशा पद्धतीचे डॉक्युमेंट लागतात. त्याचबरोबर वडिलांची टीसी, वडिलांचा निर्गम उतारा, आजोबाची टीसी, आजोबाचा निर्गम उतारा असल्यास किंवा कनोन, कोतवाल बुक नक्कल म्हणजे महसुली पुरावा, 1967 पूर्वी जन्मलेला असलेला एखादा कोणत्याही प्रकारचा महसुली पुरावा ज्यावरती जातीचा उल्लेख असेल, असे कागदपत्र आपल्याला आवश्यक असतात. त्याचबरोबर आपल्याला विद्यार्थी जर असले समजा तर त्यांना स्टॅम्प पेपर मध्ये शासनाने माफी दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी हे 20 रुपयाचे तिकीट लावून साध्या कागदावरती 2 बॉन्ड पेपरवर ऍफिडेव्हिट करून देऊ शकतात. त्यापैकी एका बॉन्ड पेपरवरती आपल्याला वंशावळ टाईप करावं लागते आणि दुसऱ्या बॉन्ड पेपरवरती एक प्रतिज्ञालेख द्यावा लागतो. याच्यासाठी आपला जातीचा दाखला जो लागतो तो समजा जुना काढलेला आहे तो चालतो का, तो एक सांगा. कारण की बऱ्याच लोकांचे जाती दाखले जुने असतात किंवा स्पेलिंग मिस्टेक असतात, तर ते चालतात का? तर त्याच्यासाठी जाती दाखला कोणता पाहिजे आणि कशा प्रकारे काढलेला पाहिजे ते एक सांगा आमच्या विद्यार्थी मित्रांना. मागच्या 2 वर्षापूर्वी जात पडताळणी समिती म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसने एक नवीन त्याच्यामध्ये सर्क्युलर काढलेलं होतं की 2016 पूर्वीचा काढलेला जातीचा दाखल्याची आपल्याला व्हॅलिडिटी करता येत नाही. त्यामुळे आपल्याला 2016 नंतर डिजिटल साईनवाला कास्ट सर्टिफिकेट ते घेऊन आपल्याला त्याची व्हॅलिडिटी करता येते. व्हॅलिडिटी काढण्यासाठी आपण आवश्यक डॉक्युमेंट सांगितलेत, पण बऱ्याच ठिकाणी व्हॅलिडिटी काढत नाहीत किंवा कॉलेजवाले कव्हरिंग लेटर देत नाहीत. तर याच्यासाठी आपल्याकडून काही मार्गदर्शन मिळेल का? नाही, तसं जर पाहिलं तर शासनाच्या नियमानुसार आपल्याला व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा 11वी-12वी सायन्सला असल्यानंतरच व्हॅलिडिटी करता येते. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शाळेचं कव्हरिंग लेटर नसले तर मग विद्यार्थ्यांनी जर 12वीची परीक्षा दिल्यानंतर जर त्यांनी सीईटी वगैरे दिलेली असले तर अशा परिस्थितीमध्ये सीईटीचं हॉल तिकीट आणि येणारा स्कोअर कार्ड असं घेऊन आपण त्याची व्हॅलिडिटी प्रस्ताव सादर करू शकतो. समजा माझी 12वी व्हॅलिडिटी करायची राहिली तर मी नंतर आयुष्यात काढू शकतो व्हॅलिडिटी, किंवा 12वीतच काढणं का आवश्यक आहे हे एक विद्यार्थ्यांना समजून सांगा. कारण की 12वी नंतर माझ्या मते व्हॅलिडिटी लवकर होत नाही किंवा खूप त्रास होतो. तर 12वीत व्हॅलिडिटी का करावी हे विद्यार्थ्यांना एकदा समजून सांगा. बरोबर प्रश्न आहे तुझा अजित. कारण बरेचसे विद्यार्थी काय करतात किंवा 12वी सायन्सला असताना ते नुसतं अभ्यास परीक्षेच्याच दृष्टिकोनातून अभ्यासाचा विषय करत असतात, परंतु त्यांना व्हॅलिडिटीच्या बद्दल जास्त मार्गदर्शन किंवा माहिती नसते. अशा परिस्थितीमध्ये 12वी सायन्सला व्हॅलिडिटी करणे गरजेचे आहे. परंतु जर का एखाद्या विद्यार्थ्याची 12वी सायन्सला एक्झाम झाल्यानंतर व्हॅलिडिटी करायची राहिली असल्यास त्याने जर सीईटीची एक्झाम दिली असेल तर ते सीईटीचं स्कोअर कार्ड आणि ऍडमिट कार्ड हे घेऊन आपण व्हॅलिडिटी करू शकतो. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माझं सांगणं राहील की तुम्ही 11वी सायन्सला असताना किंवा 12वी सायन्सला असताना तुमची व्हॅलिडिटी करून घ्यावी, जेणेकरून पुढील शिक्षणाकरता तुम्हाला अडथळा येणार नाही. किंवा पुढील शिक्षणाकरता ज्यावेळी तुम्ही प्रवेश घ्याल एखाद्या संस्थेमध्ये त्यावेळी ती संस्था आपल्याला प्रथम व्हॅलिडिटी मागते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण होतो. म्हणून तो गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता 11वी 12वी सायन्सला असतानाच तुम्ही व्हॅलिडिटी करणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो, आपण ऐकलं डॉक्युमेंट कोणते आवश्यक आहेत आणि 12वी सायन्सला असताना व्हॅलिडिटी का करावी. तर मित्रांनो, लवकरात लवकर आपल्या व्हॅलिडिटी डॉक्युमेंट तयार करा. कारण की कसं असते, आपण जेव्हा ऍडमिशनला जातो 12वी नंतर, तेव्हा आपलं 1-2% मार्कांनी आपला नंबर कटू शकतो. व्हॅलिडिटी जर असली तर आपल्याला 5 ते 10% फायदा होतो. व्हॅलिडिटी आवश्यकच आहे. तुम्ही कास्ट काढून कुठलाच फायदा होणार नाही. जर तुमची व्हॅलिडिटी नसेल तर तुमचं कास्ट कागद म्हणून बाजूला, कागद कचरा म्हणून बाजूला टाकून देतात. तर व्हॅलिडिटी करून आपल्या कास्टला आपण कास्टचा फायदा घेऊ शकतो. तसा आपल्याला कुठलाही कास्टचा फायदा भेटणार नाही. व्हॅलिडिटी असेल आणि त्याच्यानंतर आपण व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असाल तर आपल्याला व्हॅलिडिटी करणं आवश्यक आहे आणि ती 12वी सायन्स मध्येच करून घ्यावी ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद मित्रांनो.